तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गट समोरासमोर आले। या वादाचे पर्यावसन तुफान दगडफेकीत झाले असून खामगाव शहरातील निर्मल टर्निंग जवळील मरकज मशीद परिसरात गुरुवारी रात्री सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन्ही गटातील 16 नामजद आरोपींसह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। रात्री मरकज मशीद जवळील सार्वजनिक रस्त्यावर काही तरुण क्रिकेट खेळत होते। दरम्यान जुना फैल येथील रहिवासी लखन उर्फ शशांक पडोळे हा आपल्या मोटारसायकलने तिथून जात असताना त्यांनी हॉर्न वाजवला। हॉर्न का वाजवला या कारणावरून तिथे खेळणाऱ्या तरुणांनी लखनशी वाद घातला आणि त्याला दगडाने मारहाण करून जखमी केले। या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली, ज्यामुळे दोन्ही समाजाचे लोक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले। बघता बघता वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले। दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत सार्वजनिक रस्त्यावर दहशत निर्माण केली आणि एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली। यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे रामकृष्ण पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या तक्रारीवरून सय्यद वसीम उर्फ गब्बर, राजू खान, अप्पू उर्फ हाफिज पठाण, सोनू उर्फ शेख आफ्ताब, सुलतान खान, शेख इटी उर्फ इटी दादा, शेख नदीम उर्फ कालूभाई शेख, वक्तू रहमोद्दीन, सोहेल शाह, रफिक शाह, सय्यद मोहसिन, सय्यद कासम, सूरज ससे, विशंभर मनाळ, गणेश वानखडे, नाना चिखले, अश्विन खंडागळे, दीपक करपे या 16 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या विविध कलम आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। शहरात शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत। या प्रकरणी दोघांना अटक केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।